नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सोया चिली। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि काहीतरी चटपटीत गरमागरम खायची इच्छा होत असेल तर आपण कांदा भजी तर नेहमीच करतो, पण काहीतरी वेगळं करायचं तर म्हणून मी आज सोया चिली करून दाखवणार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी गरम करायचं आहे। तुम्ही हे पाणी गरम कशासाठी करते तर सोयाबीन जे आहे ते कडक असतात, तर ते नरम होण्यासाठी मी हे पाणी घेणार आहे आणि थोडंसं गरम करायचं आहे। तर हे सोयाबीन जे आहे ते थंड पाण्यामध्ये पण नरम होतात, पण थोडा वेळ जातो आणि आपल्याला झटपट रेसिपी एक 10 ते 15 मिनिटात होईल अशी रेसिपी करायची असेल तर गरम पाण्याचा वापर करा। आता ह्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकलेले आहेत, हे 1-2 मिनिटातच नरम पडतात। आता ह्याच्यातून आपल्याला पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे। जास्त पाणी काढायचं नाहीये, थोडंसं ओलसर ठेवायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सोया चिली जे आहे ते थोडंसं पाण्यासारखं म्हणजे ज्यूसी होईल। आता मी हे सगळं जे सोयाबीन आहे ते त्याच्यातलं पाणी काढून घेते। तर ह्या सोयाबीनमध्ये मी 1-1.5 चमचा सोया सॉस टाकणार आहे। इथे 1.5 चमचा सोया सॉस टाकते, त्याच्यानंतर 1 चमचा चिली सॉस टाकणार आहे, हा चिली सॉस आहे। त्याच्यानंतर 1-2 चमचे इथे कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे, इथे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि जरासं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने मिक्स करते, चमच्याने तसं सगळ्या सोयाबीनला लागणार नाही आहे म्हणून मी हाताचा वापर करते। हे जे मिश्रण आहे ते पूर्ण प्रत्येक सोयाबीनला परफेक्ट लागलं पाहिजे, त्याच्यामुळे ते सोयाबीन जे आहेत ते थोडेसे क्रंची होतील, कुरकुरीत होतील आणि जास्त चिवट होणार नाही आहेत। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे, हाताचाच वापर करायचा आहे। हे मिक्स झालेलं आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं थोडंसं ते चिकट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अजून तांदळाचं पीठ मिक्स करून तुम्ही त्याच्यात अजून मिक्स करायचं आहे। आता हे चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, चिली फ्लेक्स ह्याच्यामुळे थोडीशी चव वाढेल, थोडंसं स्पायसी होईल, एकदम जरासं टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे परत आणि हे मिश्रण जे आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण ह्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। इथे सगळे सोयाबीन तुम्हाला दिसतात सुट्टे सुट्टे झालेले आहेत। थोडंसं चिकट झाल्यासारखं वाटलं तर थोडं तांदळाचा पिठाचा वापर नक्की करा, थोडं तांदळाच्या पिठाने सुटसुटीत होईल। आता इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे, जरासं तेल घ्यायचं आहे आणि आपण जे आता मिश्रण केलेलं होतं सोयाबीनचं ते ह्या तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे हे सोयाबीन जे आहेत ते थोडेसे क्रंची होतील, कुरकुरीत होतील। त्याच्यासाठी आपण हे तेलामध्ये परतवून घेऊया। हे मस्तपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे, थोडंसं क्रंची होतात ते आणि मस्त असं झालेलं आहे क्रंची, तुम्हाला दिसतच असेल। मसाला जो आहे तो थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे, त्याच्यामुळे हे झालेले आहेत। आता हे सोयाबीन जे आहे ते एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच कढईमध्ये मी सोया चिलीचा मसाला आहे तो तयार करणार आहे। मस्त कुरकुरीत आणि मस्त वास सुटलेला आहे, खूप छान असं सोया चिली। आता इथे तेल घेतलेलं आहे मी आणि तेलामध्ये आलं आणि लसूण असं बारीक चिरून घेतलेलं आहे मी, आलं आणि लसणाचा वापर केलेला आहे। हे परतवून घ्यायचं आहे। आता तो जो मसाला आहे सोयाबीनचा तो पण ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल, तो चिकटलेला कढईला चिकटलेला मसाला आहे तो मिक्स होऊन जाईल। आता ह्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, 1 अख्खा कांदा वापरलेला आहे मी, बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा परतवून घ्यायचा आहे। मस्त नरम होईपर्यंत परतवायचा आहे आपल्याला कांदा। आता कांदा परतवून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि कांद्याचे मोठ्या फोडी कट करून टाकलेल्या आहेत। शिमला मिरची आणि कांदा पण परतवून घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता कांदा आणि शिमला मिरची मस्त मिक्स झालेली आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा मी सोया सॉस टाकलेला आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा चिली सॉस टाकायचा आहे आणि हे पण मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 2 चमचे ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप म्हणजे टोमॅटो सॉस टाकायचा आहे। इथे मीठ वापरलेला आहे। मिठाचा वापर थोडासा कमी करायचा, कारण सोयाबीन जे आहे त्याला आपण मगाशी मसाला लावलेला होता तेव्हा मिठाचा वापर केलेला होता। खूप छान असं झालेलं आहे, मस्त रसरशीत झालेलं आहे। आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर ग्रेव्ही करायची असेल तर ग्रेव्ही करण्यासाठी कॉर्नफ्लोअरची पेस्ट करायची आणि ती पेस्ट ह्या तेलावर टाकायची, थोडीशी ग्रेव्ही होईल। पण मी ग्रेव्ही करत नाहीये, थोडं सुकं थोडं ओलं असं करणार आहे। खूप छान झालेलं आहे। आता मगाशी जे सोयाबीन आपण तळलेले होते तेलामध्ये फ्राय केलेले होते ते ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे। आपलं सोया चिली जे आहे ते ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। खूप छान 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि ह्याच्यावर कोथिंबीर घालून मस्तपैकी सोया चिली जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। खूप छान असा वास सुटलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। खूप छान कलर आलेला आहे आणि थोडंसं मी सुकं केलेलं आहे खाण्यासाठी, म्हणजे एक नाश्त्याला खाण्यासाठी मी केलेलं आहे। इथे माझं सोया चिली तयार झालेलं आहे। खूप सुंदर असा वास येत आहे आणि खूप छान, टेस्टला तर खूप छान लागते एकदम। एकदा तुम्ही नक्की करून बघा। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी रेसिपी आहे, तर नक्की घरी करून बघा एकदा। आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि ज्यांनी कोणी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। तर असंच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।